नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज. कोण म्हणतंय त्याच्या दारी न्याय नसतो? न्याय असतो, फक्त थोडा उशिरा असतो. भले भले वाल्मिक कराडला घाबरायचे. वाल्मिक कराडचं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही असं सांगायचे. आकाश सगळ्यांचा बाप आहे, आकाश सगळ्यांना बोटावर फिरवतो असेही सांगायचे. तो वाल्मिक कराड आज गुंतलाय, तो कायमचा गुंतला. आज काय घडलं, कसं घडलं हे समजून घेऊयात. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23वी सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये आरोप निश्चित केले, तर शिक्षा सुनावण्यासाठी आणि आरोपींचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने 8 जानेवारी रोजी पुढील सुनावणी करणार असल्याचं सांगितलं. कोर्टात जे घडलंय ते ऐकणं गरजेचं आहे, कारण कोर्टाने आज डीएमला सुद्धा एक मेसेज सोडलाय. एसआयटीच्या रिमांड रिपोर्टनुसार सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांनी अवादाच्या कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. याचमुळे सुदर्शन घुले याला 6 डिसेंबरला मारहाण झाली. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला. 9 डिसेंबर 2024ला बीड जिल्ह्यातील केस तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले, जयराम साठे, श्रीकृष्ण आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या 6 आरोपींनी टाकळी शिवारामध्ये नेलं. तिथे मारहाण केली, पण रहदारीचा रस्ता असल्याने त्या ठिकाणापासून एका बाजूला आरोपी सुदर्शन घुलेचं शेत त्या ठिकाणी नेऊन अत्यंत क्रूरपणे आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांकडून फायटर गॅस पाईप आणि काठीने संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली. जयराम साठे याने व्हॉट्सॲपवरील मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणीच्या अगोदरचा व्हिडिओ देखील दाखवल्याची माहिती समोर आली. मृतदेहावर लघुशंका करून त्याचे व्हिडिओ बनवले गेले. विशेष म्हणजे त्याच दिवशी प्रतीक घुलेची एक जुनी पोस्ट व्हायरल झाली. नाव खराब केल्याने नाव संपत नसणे भुरट्या, बाप हा बापच असतो. सुदर्शन भैया घुले #000 विरोधकाचा बाप. वाल्मिकांना. विशेष म्हणजे पोस्टमध्ये दाखवलेली 000 ही संख्या आणि 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांचं अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओचा क्रमांक हा 333चा. पोलिसांनी आरोपाचे चक्र फिरवत जयराम साठे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू साठे या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी फरार होते. 3 जानेवारीला मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं. तपास सुरू असतानाच आरोपींच्या यादीत मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची नावं समाविष्ट करण्यात यावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून मागणी केली. अखेरीस वाल्मिक कराड याचं नाव त्यात ॲड झालं, पण तो फरार असल्यानं बीड पोलीस आणि सीआयडीच्या 9 पथकांमधील 150 कर्मचारी रात्रंदिवस त्याची शोधाशोध करत होते. पण वाल्मिक कराड याचा शोध लागला नाही. अखेरीस वाल्मिक कराडने माझा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही, ज्यांनी हत्या केली आहे त्यांना फाशी द्या, माझ्यावर केवळ राजकीय द्वेषापोटी आरोप होत असल्यानं मी सगळ्या चौकशांसाठी तयार असल्याचा व्हिडिओ प्रसारित करत 23 दिवसानंतर पुणे सीआयडी पुढे आत्मसमर्पण केलं. 12 मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली, ज्यात पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांचं चार्जशीट सादर केलं. त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले याचे तपशील दिले. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. तारखेवर तारखा पडत गेल्या, जामीन अर्ज फेटाळले गेले. पण आज झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्यांबाबत माहिती दिली. या दरम्यान न्यायाधीशांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना न्यायाधीशांनी असलेल्या गुन्ह्यांबाबतची माहिती दिली आणि आरोप निश्चितीकरण झालं. संपूर्ण घटनाक्रम हा आरोपींना वाचून दाखवण्यात आला. हे तुम्हाला मान्य आहे का असा प्रश्न विचारला गेला. न्यायाधीशांच्या या प्रश्नावर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचं सांगितलं. यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वतःहून मला बोलायचं आहे, माझं म्हणणं ऐकून घेण्यात यावं अशी विनंती केली. त्यावर कोर्टाने 8 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचं घोषित केलंय. यावेळी संतोष देशमुख यांचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय की आज आरोप निश्चित केलेत.
खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुखांचा खून केला. पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार आहे. आजही आरोपींनी या खटल्यामध्ये डी फॉर डिले हाच फॉर्म्युला वापरला. प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल. तीच कारणे न्यायालयामध्ये मांडली जात होती. त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती सुद्धा संतोष देशमुखांच्या वकिलांकडून करण्यात आली. खटला लवकरात लवकर चालवण्यास प्रयत्न केला जात आहे. लवकरच न्याय मिळेल. पुढची तारीख कोर्टाने दिलेली असली तरी वाल्मिकरांवर आरोप कोणते लावलेत? खंडणी सोडून तो खुनाच्या खटल्यात आहे का? हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. गेल्या काही दिवसांपासून कराड समर्थकांनी अण्णा लवकरच बाहेर येणार असल्याच्या पोस्ट टाकल्या होत्या. त्यात किती तथ्य होतं हे लवकरच सगळ्यांसमोर येईल. क्रूर हत्येचे बळी ठरलेले स्वर्गीय संतोष देशमुख यांना लवकरच न्याय मिळावा हीच इच्छा व्यक्त होते. संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली होती ती हत्या किळेसवाणी होती. ती हत्या माणुसकीला हादरा देणारी होती. ती हत्या माणुसकीवरचा विश्वास उठवणारी होती. ती हत्या वाल्मिक कराडसारख्या नराधमांचा खरा चेहरा उघड पाडणारी होती. ती हत्या वाल्मिक कराड आणि त्याच्या डोक्यावर असणाऱ्या आकासाठी सुद्धा लाजिरवाणी गोष्ट होती. त्यामुळे याच गोष्टीतून हे कळणार आहे की न्याय खरोखर सगळ्यांना सारखा असतो की मग ज्याचं भलं होणार किंवा ज्याच्याकडे खोबरं त्याचाच उदोदो होणार असणार आहे. यासाठीची ही सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.